आपल्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी गंभीर होत चाललेली बाब म्हणजे सध्या वातावरणात होत चाललेले बदल. ऑक्टोबर महिना संपला, नोव्हेंबर चालू झाला तरी थंडीचा पत्ता नाही. कधी दमट तर कधी मुसळधार पाऊस, कधी खूप जास्त ऊन. नक्की वातावरणात होते तरी काय? परतीचा पाऊस अजून गेलाच नाही, त्यामुळे थंडीला सुरुवात झाली नाही. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे कोणी नाही, हे खरं आहे. आणि ह्या बदलामुळे जे वयस्कर लोक असतात, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते किंवा लहान मुलं असतात, त्यांना खूप जास्त त्रास होतो. आता लोक म्हणतात कलियुग आहे. माहीत नाही निसर्ग असा का होतो. निसर्गामध्ये पहिलं असं नव्हतं, हे तर आता सगळ्यांना माहिती आहे. पावसाळा संपल्यावर थंडी चालू व्हायची, पण आता सगळं उलटं चालू झालं आहे. वर्षभर पाऊस पडतोय आणि ह्या वर्षी तर मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला आहे. मी आता टेरेसवर आले. आता वाजलेले आहेत 12. तर 12 वाजता असं वातावरण, असं वाटतंय की संध्याकाळचे 4-5 वाजले असतील. एवढा बदल झालाय. हे बदामाचं झाड आहे, ह्याच्यावर खूप जास्त पोपट असतात. आता बघू दिसतोय का, पण खूप जास्त पोपट असतात इथे. किती छान पानं हलतात या झाडाची. कधी कधी निसर्गाचं पण निरीक्षण केलं पाहिजे. खूप छान, मन एकदम प्रसन्न वाटतं. नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्यात अगोदर माझी देवपूजा झाली. आता मी वाचन करते. तर काय वाचणार आहे तर सांगतेच मी. तर माझे नित्यसेवामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे मी 3 अध्याय रोज वाचत असते. तुम्ही पण वाचत जा, खूप छान अनुभव येतो. आणि आपण देवाकडे धन दौलत कधीही मागू नये. देवाकडे फक्त सुख समाधान, चांगलं आरोग्य आणि आपल्या कष्टाला यश एवढंच मागत जा. खरंच हे 3 अध्याय वाचत जा जर वेळ असेल तुम्हाला तर. नक्की तुमची पण इच्छा स्वामी पूर्ण करतील. आणि जास्त काही वेळ लागत नाही. बऱ्याच वेळा सांगितलंय व्हिडिओमध्ये, फक्त 15-20 मिनिटात होऊन जातं. तर दाखवते मी अध्याय किंवा कोणतं ग्रंथ आहे आपला. तर बाजूला थोडा आवाज येतोय, कांदा बटाट्याचा टेम्पो आलाय, त्यामुळे इग्नोर करा. तर इथे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. तर याचे आपल्याला रोजचे 3 अध्याय पठण करायचे आहेत. आणि आज 3 केले तर उद्या त्याच्या पुढच्या क्रमाने करायचे असतात. त्याला आपण नित्यसेवा म्हणतो. त्याबरोबर जपमाळ आहे. मी जपमाळ अशी ठेवली आहे. केकचा डब्बा होता प्लास्टिकचा त्याच्यामध्ये. आणि जपमाळ अस्ताव्यस्त कधीही ठेवू नका. खूप पवित्र माळ आहे ती, त्यामुळे एखाद्या छान अशा कापडामध्ये गुंडाळून ठेवा किंवा मग अशी तुम्ही डब्यात छान ठेवू शकता. तर देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामींचा फोटो, मूर्ती जे काय असेल आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचं आहे.
नंतर आपल्याला ग्रंथाला लावायचं आहे, जपमाळीला लावायचं आहे आणि नंतर आपल्या स्वतःला लावायचं आहे आणि ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी चरित्र सारामृत. आणि एकदा बसल्यावर उठायचं नाही. एका बैठकीत आपल्याला 3 अध्याय पठण करायचे आहेत. तर ठीक आहे, सुरुवात करते. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दुदातीत गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एक नित्य विमल चल सर्वदी साक्षीत भूत भावांतित त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांडू रक्तवर्ण पत्यनेत्र सुहास्यवंदन कंथा टोपीच माला दंडकमंडूलधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे. श्री स्वामी समर्था अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभित नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्या लीला जयांची. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता. मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ते ब्रह्मासुता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सतबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. देवी असती माता पितर तेसीची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोख अत्रि कुमार अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणे. आपुला विख्यात महिमाजने गावयाची योजले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकूनिया सुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधू वृद्ध ज्यांची नाही भेदाभेद. ते सात्व सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार